रामकृष्ण हरी चौमंत्र चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण कमी वेळेत आणि कमी साहित्यांमध्ये खूप छान अशी मँगो आईस्क्रीम बनवतोय। त्यासाठी लागणारं साहित्य बघू। काजू, बदाम, साखर, म्हशीचं दूध, आंबे। अगोदर म्हशीचं दूध जे आहे ते आपण तापायला ठेवू। दूध मोठा गॅस करून उकळवून घेऊ आणि मीडियम गॅस करून उकळत राहू देऊ। जरा आटू द्यायचे आपल्याला हे दूध उकळोपर्यंत काजू बदामची आपण पावडर बनवून घेणार आहे आणि त्यात ही साखर पण टाकून घेऊ, जेणेकरून आपले काजू बदाम जे आहेत ते लवकर पावडर होती त्याची। ही पावडर जी मिक्सर मध्ये बनवली आपण ती तशीच राहू देऊ। आता आपले आंबे जे आहेत ते कट करून घेणार आहे। आंब्याच्या खापा करून असं करणार आहे, त्याला असे काप दिले की पूर्ण असा गर आपल्याला काढायला एकदम सोपी जातो। बघा, हे आंबे केशरचे आंबे घेतले त्यामुळे साखर कमी लागणार आहे, आपण कमीच साखर दळली। आता हा पूर्ण गर आहे आपण असा चमच्याने काढून घेऊ। बघा, तिकडे गॅसवर आपलं दूध असं कमी गॅसवर आटू राहिले, ते मधून मधून आपण हलवून घेणार आहे त्याला। हा पूर्ण असा गर काढून घ्यायचा। घरगुती आईस्क्रीम खूप छान होते, ही घरगुती कुल्फी। तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून द्या। 10 मिनिटं होत आले, दूध बघा कसं दाणेदार होत चाललं। ही जी साय आली ही पूर्ण अशी काढून मध्ये टाकत राहायची आणि पातेलं एकदम जाड बुडाचं हे लागू नाही द्यायचं खाली। दुधाचा कलर आहे बदलत चाललाय बघा। दुधाचा गॅस बंद केला। ही पावडर बनवली आपण, त्या पावडर मध्येच आपण हा आंब्याचा गर आहे तो टाकून घेऊ आणि मिक्सर मध्ये, जास्त पण नाही मिक्सर चालवायचं, अगदी कमी जास्त करून ह्याचा गर बारीक करून घ्यायचा। जास्त वेळ मिक्सर फिरवलं तर आंब्याचा गर आपला काळा पडतो। हे दळून झालंय, आता आपण हे साईडला ठेवू आणि दूध थंड झालंय का बघू। आता आपण हा जो गर काढलाय हा पूर्ण गर यात टाकून घेणार आहे। हा सगळा गर, पावडर, साखर सगळं अगदी याच्यात टाकून घेऊ आणि पूर्ण एकजीव करणार आहे। घरगुती आईस्क्रीम खूप छान होते, तुम्ही पण अशी आईस्क्रीम बनवा। एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा। आता हे पूर्ण असं एकजीव करून घेऊ। पूर्ण एकजीव करून घेतलं आपण। आपल्या आंब्यांचा कलर जसा असेल तसा याचे आईस्क्रीमचा कलर येणार आहे। बघा, छान कलर आलाय, केशरी कलर, पूर्ण केशरी पण नाही असा बदामी केशरी कलर आलाय। आता आपण हे साईडला ठेवू आणि हे मटका कुल्फीसाठी आणलेले मटके यात आपण हे पूर्ण भरून घेऊ। एकदम सोपी आणि पौष्टिक अशी आपली आईस्क्रीम बनली आहे। तुम्ही अशी आईस्क्रीम नक्की बनवा। आता आपण याला असे झाकण लावून एक रात्रीसाठी फ्रीजर मध्ये ठेवणार आहे। झाले आपले आईस्क्रीम सेट, बघा किती छान झाली आपली मँगो आईस्क्रीम। तुम्ही पण अशी आईस्क्रीम नक्की बनवा, खा आणि मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा।